काय रे विशू? अरे तुझ्या आईवडिलांना मी अगदी इथे लहानपणापासून बघते, तुमच्या शेजारी राहायला आल्यापासून. त्यांनी कधी कुणाचा 1 रुपया बुडवल्याचं आठवत नाही आहे किंवा कुणाकडून उधारी घेतल्याचं आठवत नाही. आणि काय पाहते मी हे? आता तुमच्या घरी वसुलीसाठी गुंड येताना बघितले मी. आमच्या डोळ्यादेखत त्यांनी तुझ्या अंगावर हात टाकला आणि उघड्या डोळ्याने आम्ही ते बघत बसायचं का? अरे मीनाला काय वाटत असेल? त्यांनी किती मेहनतीने आणि इमानदारीने हे सगळं घर उभं केलं आहे, तुम्हाला शिक्षण देऊ केलं आहे. मला नेहमी तुझा अभिमान वाटायचा. तू खूप शिकलास, मोठा झालास, मोठ्या पगाराच्या नोकरीला लागलास. मी अभिमानानं सगळ्यांना सांगायचं ते. मला वाईट वाटायचे. आमची मुलं आमच्यापासून नेहमी लांब असतात. तू इथे आईवडिलांजवळ राहतोस, त्यांची सेवा करतोस. खूप अभिमान वाटायचा रे. पण आज सगळं फोल ठरलं. आता खरंच वाटतंय की जवळ राहून डोक्याला ताप असण्यापेक्षा आमची मुलं लांब आहेत तेच बरं. असो, जे काही झालंय ना ते लवकरात लवकर निसतात बाबा. मीना, काळजी घे. आणि हो, काही लागलं तर अगदी बिनधास्तपणे सांग मला. हां, येते मी.